नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मित्रांनो, महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेसमध्ये मतभेद आहेत असं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एक जाहीर दर्शनच झालं. त्यानंतर ताबडतोब तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आले. याशिवाय शरद पवार, राहुल गांधी यांनी मध्यस्थी केली आणि आता सर्व काही शांत झालेलं आहे. महाविकास आघाडीत बेबनाव व्हावा यासाठी अनेक जण कार्यरत असले तरी तशा प्रकारची गोष्ट झालेली नाही. अजून एक गोष्ट, फातर्पेकर आणि अजय चौधरी या दोन आमदारांना डच्चू देण्यात येणार आहे अशी बातमी प्रसिद्ध झाली. वास्तविक ही बातमी प्रसिद्ध करत असताना या दोन आमदारांकडे चौकशी केली होती का नाही मला माहिती नाही, परंतु हे दोन आमदार मातोश्रीवर गेले नव्हते आणि मग त्यांना काढून टाकणार आहे, त्यांना तिकीट मिळणार नाही अशा प्रकारच्या बातम्या देण्यात येणार. माझ्या माहितीनुसार असं काहीही नाही आहे. काही गोष्टी असतात की टप्प्याटप्प्याने केल्या जातात. यापैकी अजय चौधरी हे अत्यंत लोकप्रिय आमदार आहेत. शिवडी विधानसभा मतदारसंघातले ते 3दा निवडून आलेत आणि विधिमंडळाचे गटनेते देखील आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचे ते शिवसैनिक आहेत. आणि घरांचे प्रश्न असतील किंवा वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र उभे करणं असणं, लायब्ररी उद्यानामध्ये लायब्ररी तयार करणं असणं, अनेक लोकोपयोगी कामं त्यांनी केलेली आहेत. आणि कुठल्याही प्रकारची बडबड न करता काम करणं ही अजय चौधरी यांची प्राथमिकता आहे. ते कुठल्याही वादात पडत नाहीत, मीडियासमोर सतत नसतात, त्यांना कुठल्याही प्रसिद्धीची हाव नाही. त्यांना एक कामाची ओढ आहे. सर्वसामान्य गोरगरिबांना विधानसभा मतदारसंघातल्या लोकांना जास्तीत जास्त त्यांचे प्रश्न मांडणं, ते सोडवणं. गृहनिर्माण धोरण जे आलेलं आहे नवीन, म्हणजे शिंदे सरकारमध्ये, ते त्याच्या संपूर्ण आखणीमध्ये त्याच्या अगोदरपासून त्या अजय चौधरींचा त्यामध्ये एक मोठा रोल होता, म्हणजे पुनर्वसन इमारतींचं करण्याबाबत अशी अनेक कामं त्यांनी केली. पण अशा अफवा अगोदरपासूनच सोडण्यात येतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज चर्चा करायची आहे ती मात्र महायुतीची. आणि महायुती कशी महाराष्ट्रद्रोही आहे हे मला तुम्हाला सांगायचं. बघा, साधं महाविकास आघाडी सरकार कशा प्रकारे काम करत होतं याच्याकडे आपण वळू. पण महाविकास आघाडीत मतभेद झाल्यानंतर काँग्रेसचे रमेश चेन्नीथला यांनी प्रत्यक्ष, म्हणजे प्रभारी आहेत महाराष्ट्राचे, ते मातोश्रीवर गेले. म्हणजे उद्धव ठाकरे यांना काही करायला लागले ते मातोश्रीवर गेले. म्हणजे महाराष्ट्रातला एक प्रादेशिक अस्मिता असलेल्या पक्षाचं महत्त्व कसं आहे आपण लक्षात घ्या. मातोश्रीचं महत्त्व अजूनही त्यांनी अबाधित ठेवलेलं आहे. म्हणूनच अमित शहा उद्धवजींचं मन वळवण्यासाठी पूर्वी मातोश्रीवर गेल्याचं आपल्याला आठवत असेल. पण उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही प्रकारे दिल्लीच्या सत्तेपुढे लोटांगण घालण्याचं नाकारलं. आणि हे लोटांगण घालण्याचं ज्यांनी मनोमन स्वीकारलं, जाहीरपणे स्वीकारलं, खाजगीत स्वीकारलं, ते आहेत एकनाथ शिंदे. ते पूर्णपणे नतमस्तक झालेले आहेत. म्हणजे बघा की सातत्याने अमित शहा यांना त्यांना भेटायला लागते. अमित शहा इथे आल्यावरती परत चर्चा करतात आणि ते सूचना देतात की तुम्ही त्याग करा, तुम्ही जास्त सीटा मागू नका, ज्या जिंकून येणार त्याच घ्या, तुम्ही हा मतदारसंघ तुमचा असला तरी तिथे तुम्ही कॅन्डिडेट बदला, उमेदवार बदला, या सूचना दिल्या जातात. त्या दिल्लीहून दिल्या जातात. आणि एकनाथ शिंदे म्हणतात की त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं, विकासाची गती वाढवा, अमुक तमुक कसं मोदी आणि शहा सांगतात. आणि ते ऐकून घ्यायला लागतं, कारण हे गुलाम आहेत. त्यांना ते आणि अजितदादा पवार हे गुलाम आहेत, ते काहीही करू शकत नाही. आणि त्याचवेळी तुम्हाला सांगतो की अनेक प्रकल्प जसे महाराष्ट्रातून तिकडे जातात. म्हणजे तुम्हाला वेदांत फॉक्सकॉन माहिती आहे, टाटा एअरबस, अनेक प्रकल्प गुजरातला गेला. मेडिकल डिव्हायसेस पार्क
बल्क ड्रग पार्क, हे अनेक प्रकल्प जे महाराष्ट्रात होणार होते ते गेले गुजरातला. काही प्रकल्प अन्य राज्यात सुद्धा गेले. अशा अनेक यादीच आहे आपल्याकडे. आता बघा, एक तुम्हाला गोष्ट सांगतो जी कदाचित माहीत असेल. गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन जे आहे, पेट्रोल कॉर्पोरेशन, त्यांना गॅसचे साठे मिळाले असं दाखवण्यात आलं. मग डिबेंचर्स त्यांनी विक्रीला काढले. मग डिबेंचर्समध्ये लोकांनी गुंतवणूक केली. पुढे लक्षात आलं की गॅसचे साठे मिळालेले असते त्यांना. आणि मग या कंपनीची दाणादाण उडणार हे लक्षात आल्यावरती ही कंपनी गळ्यात कोणाच्या मारण्यात आली? ही ONGCच्या गळ्यात मारण्यात आली. कारण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, ते सांगतात ते सगळं पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक उपक्रमांना ऐकायला. बघा, रेल्वेचे 2-3 महत्त्वाचे प्रकल्प दाहोदला म्हणजे गुजरातमध्ये, संरक्षण क्षेत्राचे 2-3 महत्त्वाचे प्रकल्प गुजरातमध्ये, एअर इंडियाचं जे हेड ऑफिस होतं ते तर आता म्हणजे महाराष्ट्रात होतं, ते दिल्लीला हलवण्यात त्याला ट्रेडमार्क म्हणजे पेटंट ऑफिस ते इथून दिल्लीला हलवण्यात आलं. हे सगळं मोदीजींच्या काळात या काय गोष्टी. तुम्हाला हे माहितीच आहे की आंतरराष्ट्रीय जे वित्तीय केंद्र जे आपल्याकडे मुंबईत होणार होतं त्यासाठी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं, ते गुजरातमध्ये गिफ्ट सिटीला हलवण्यात आलं. आणखी अनेक प्रकल्प आहे. वेदांत फॉक्सकॉन तर तुम्हाला माहिती आहे की तो तर 1,65,000 कोटी रुपयांचा प्रकल्प तळेगावला होणार होता, तो गेला. नंतर NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी जे कमांडोज असतात NSGचे, त्यांच्या NSGचं हब जे होतं केंद्र एक, ते आपल्या मुंबईत होणार होतं, ते गुजरातला हलवण्यात आलं. नॅशनल मरीन पोलीस अकॅडमी जी पालघरला होणार होती ती गुजरातला हलवण्यात आली. महाराष्ट्रामध्ये आता उद्योग क्षेत्राचा वाटा म्हणजे बघा, तुम्हाला सांगतो की 2016ला तो 30% होता, तो आता जवळजवळ 25%वरती आले. म्हणजे सगळ्या आपल्या उत्पन्नातला महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राचा वाटा कमी होतो आहे. हे सोयीस्कर आकडेवारी किती सांगत असले तरी तुम्हाला सांगतो. एक सॅफ्रन फ्रेंच कंपनी, त्यांचा विमानाचा देखभालाचा प्रकल्प होता, तो होणार होता, तोही 1,234 कोटी रुपयांचा, तोही नागपूरहून हैदराबादला गेला. नंतर असे अनेक प्रकल्प जे आहेत. आता ऊर्जा आणि अक्षय उपकरण म्हणजे अक्षय ऊर्जा उपकरण, तो प्रकल्प जो होणार होता तो महाराष्ट्रात, तो मध्य प्रदेशला गेला, तिथे भाजपचीच राजवट आहे. बल्क ड्रग प्रकल्प ह्या रायगडला जो होणार होता तो गुजरातला, आणि मेडिकल डिव्हायसेसचा संभाजीनगरला होणार होता तोही गेला आपल्याकडनं. असे धडाधड प्रकल्प जात आहेत आपल्याकडं. नंतर अजून एक गोष्ट अशी, गेलचा म्हणजे गॅस क्षेत्रातली, वायू क्षेत्रात, नैसर्गिक वायू क्षेत्रात गेल कंपनी माहिती आहे आपल्याला प्रसिद्ध, 50,000 कोटींचा जो प्रकल्प तो आपल्याकडे होण्याच्याऐवजी मध्य प्रदेशमध्ये सिहोर होतो, सिहोरचा गहू माहिती आहे आपल्याला, त्या सिहोरमध्ये तो गेला, जो संभाजीनगरला होणार होता किंवा दाभोळला होणार होता. भारत पेट्रोलियमचा $6 अब्ज इथेन फेड प्रकल्प, क्रॅकर प्रकल्प जो आपल्याकडे होणार होता तो मध्य प्रदेशमध्ये बिनाला हलवण्यात आला. असे करोडो रुपयांचे प्रकल्प आपल्याकडनं तिकडे हलवण्यात आले. हे तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे यांचं प्रेम जे आहे या आता महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना काही पडलं नाही. हे उद्योगधंदे गेल्यामुळे त्या उद्योगधंद्यांवरती आधारित स्मॉल स्केल प्रकल्प असतात, छोटे उद्योग, सेवा उद्योग होतात तयार, म्हणजे हॉटेल असेल, टुरिझम असेल, गाड्या भाड्याने देण्याचे, हे सगळे याच्यातनं रोजगार तयार होतो. काही डायरेक्ट प्रत्यक्ष रोजगार म्हणजे लाखो लोकांना जो रोजगार मिळाला असता या उद्योगातनं, प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या असतात, आणि अप्रत्यक्ष रोजगारमध्ये सुद्धा लाखो लोकांना मिळाला असता. तो रोजगार सगळा गुजरातमध्ये आणि अन्य राज्यात गेला. या शिंदे फडणवीस यांच्या राज्यामध्ये हे सगळे उद्योगधंदे गेले, यांना काही पडलेलं नाहीच. आणि ते काय म्हणाले होते उदय सामंत, एकनाथ शिंदे, फडणवीस की एक वेदांत फॉक्सकॉन गेला त्यापेक्षा मोठा प्रकल्प इथे आणू. कुठे आला तो प्रकल्प? आलाच नाही. तो मोदी देणार आहेत म्हणून सांगितलं त्यांनी, प्रकल्प आला नाही. आता मोदी कशाची चौकशी करतायत की धारावीचा प्रकल्प जो अदानीला आपण दिलेला आहे तो व्यवस्थित तुम्ही स्पीडअप करा. एकनाथ शिंदे मांडवलात आहेत, करतो. त्यामध्ये
अदानींना फुकटामध्ये फार मोठी जागा जमीन तिथे मिळते आहे, आपण लक्षात घ्या. त्यामध्ये अदानींना 1080 एकर जागा फुकटात मिळते आहे धारावीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि शिवाय तुम्हाला सांगतो की म्हणजे 1,00,000 कोटी रुपयांवरती पेक्षा त्यांना जास्त फायदा आहे त्यात प्रोजेक्टमध्ये अदानीचं. आणि अदानींचं कल्याण करणं हाच आमचा उद्देश आहे असं मोदी आणि शहांचं मत आहे. आणि मोदी आणि शहांचं मत असतं ते फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे शिरसावंद्य मानतात. कारण त्यांनीच त्यांना नोकरी दिलेली आहे. त्यांची खप्पाबाजी झाली की घरी जायला लागेल हे सगळ्यांना माहिती आहे. आता दुसरी गोष्ट अशी की बघा, हे मी धारावीचा एक आपण व्हिडिओ केलेला आहे की कोयला, मुलुंड, भांडूप, मड, देवनार इथे 540 एकर फुकटात अदानींना कशी जमीन देण्यात आलेली आहे हे आपल्याला माहिती आहे. हा मुद्दा मी सांगितलेला आहे, तिथे तो सांगत नाही. पण अदानी हे गुजरातमधले मूळ उद्योगपती. अदानींचं कोटकल्याण करणं याच्यावरती त्यांचा फोकस आहे महायुती सरकारचं. महाराष्ट्रातनं उद्योगधंदे पळवले गेले. गुजरातमध्ये जाऊ, मध्य प्रदेशमध्ये जाऊ, हिमाचलमध्ये जाऊ, त्यांना काहीही पडलेलं नाही आहे. महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार मिळत नाही, काही पडलेलं नाही. अदानींच्या मधून एवढं नुकसान होतं आहे, म्हणजे इतकं रेव्हेन्यू आपल्याला मिळायला पाहिजे तो आपलं नुकसान होतं आहे. आपल्या जमिनी, मिठागरांच्या जमिनी त्यांना देऊन टाकतायत, फुकटात देत आहेत जमिनी. याच्यामधनं सरकारचं महसुली फार नुकसान होतं आहे. पण त्याच्याबद्दल ते काय म्हणत आहेत, आम्ही बघा लाडक्या बहिणींना इतकं देतो आहे 1500 रुपये. अरे इथे तुम्ही 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तुमचं नुकसान करून घेत आहे आणि मग म्हणताय की 1500 रुपये देतो आहे. या प्रकारचं धोरण यांचं आहे. शेकडो अनेक उद्योग गेले, हजारोंचे रोजगार गेले. आणि त्याच्याबद्दल काय सांगतात की आम्ही एक मुख्यमंत्री स्टायपेंड योजना आणलेली आहे. म्हणजे जे नुकसान झालेले, प्रचंड घनघोर नुकसान झाले महाराष्ट्रात, आणि केवळ दिल्लीचे गुलाम बनल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष लोकांचं व्हावं अशी व्यवस्था करायची आणि फेक नॅरेटिव्ह तयार करायचं की आम्ही बघा लाडकी बहीण योजना, स्टायपेंड योजना. आता यांनी अनेक ज्या महामंडळं काढली, त्याच्यावर नेमणुका केल्या, अनेक निर्णय घेतले, ते सगळे निवडणूक आयोगाने बाद ठरवलेले आहेत. आणि लाडकी बहीण योजनेसाठी शिंदे म्हणतात की नोव्हेंबरचे पैसे आम्ही ॲडव्हान्स दिले आहेत. आता मला सांगा तुम्ही, हा आचारसंहिता कशासाठी आहे? आचारसंहिता केव्हापासून लागू झालेली आहे? तुम्ही ॲडव्हान्स अशा सगळ्या योजनेचे ॲडव्हान्स पैसे जर दिले तर आचारसंहितेला अर्थ काय? हा संविधानाचा अपमान आहे. आणि हे फेक नॅरेटिव्ह नाही, यांना संविधान गुंडाळायचे. ते आम्ही म्हणतो ते यासाठी की अशा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते कायदे, नियम, संविधानातल्या कलमांचा आशय हा बाजूला करतात. हे महाराष्ट्रद्रोही महायुती सरकार अशा प्रकारचं आहे. आता काही अजून गोष्टी सांगतो. बघा, पालघरला साधूंची हत्या झाली. ती हत्या कशामुळे झाली की मध्यरात्रीनंतर हे साधू तिथे गेले. लोकांना काय वाटलं तिकडे की मुलं पळवणारी टोळी आहे ही, म्हणून त्यातल्या 2 साधूंना आणि एका ड्रायव्हरला ठार मारण्यात आलं. म्हणजे बेदम मारहाण करण्यात त्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. सगळ्यांना त्याचं वाईट वाटलं. त्यावेळी उद्धव ठाकरे सरकार होतं. यांना संधीच मिळाली की यांना बदनाम कसं करायचं म्हणून. मग त्यांनी काय केलं की म्हणजे जणू काय त्यांनी मारायला सांगितलं आहे अशा प्रकारचे आरोप करायला सुरुवात केली. आणि मग उत्तर प्रदेशपासून सगळ्यांनी आरोप करायला, योगी आदित्यनाथ बोलायला लागले, देशातले दिल्लीतले नेते बोलायला लागले यासंबंधी. कारण उद्धव ठाकरे सरकारला बदनाम करायचं होतं, विशेषतः शिवसेनेला. ते हिंदूंचं त्यांना काही पडले नाही असं दाखवण्याचं फेक नॅरेटिव्ह जे होतं, ते फेक नॅरेटिव्ह लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी हे या खोट्या गोष्टी की उद्धव ठाकरे हिंदुत्व विरोधी आहेत अशा खोटा आरोप करतात. आणि तो खोटा आरोप त्यांच्या लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी साधूंचा उपयोग केला. आता साधूंचे झुंडबळी व्हावेत अशी कुठल्या सरकारची इच्छा असेल? मग त्याची चौकशी सुरू झाली. त्यांनी सांगितलं की CBIची चौकशी पाहिजे. CBIची चौकशी, CIDचा तपास चालू होता. पण CBIच्या चौकशीचा आग्रह धरला. कारण काय, दिल्लीवरून आदेश आला होता की CBIच्या चौकशीची मागणी करा म्हणून. त्यावेळी फडणवीस विरोधी पक्षनेते होते. राम कदम वगैरे लोक बोलत होते. प्रवीण दरेकर हे सगळे बोलायला लागले होते.
आता राम कदमांची बहुतेक सुट्टी होणार अशी बातमी आलेली आहे, त्यांना काही आमदारकीचं तिकीट मिळणार नाही वगैरे. परंतु गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे त्या सरकारमध्ये होते ना, त्यांनी लगेच CBIकडे तपास देण्यासाठी मान्यता दिली. CBIकडे तपास देण्यात त्याला काय झालं, आता त्याला 1.5-2 वर्ष झाली. काय झालं? उद्धव ठाकरे सरकारने जाणीवपूर्वक झुंडबळी व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती का? असे सिद्ध झाले. खोटे नाटे आरोप करतात उद्धव ठाकरेंवरती. शिवसेना, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, त्यांनी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि हिंदुत्वाचे मोनोपॉली, मक्तेदारी भाजपला किंवा शिंदे सेनेला दिलेली नाही. शिंदे सेनाचं हिंदुत्वाचा काही संबंध नाही. ती सगळी मलिदा गँग आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि जेवढं आपल्याला मलिदा घेता येईल त्यासाठी कुठेही लोटांगण घालू, दिल्लीपुढे लोटांगण घालू, त्यांना काही पडलं नाही. हजारो शेकडो अपमान गिळून टाकतील ते त्यासाठी. कारण पैसे हे महत्त्वाचे, समृद्धी महत्त्वाची, हे लक्षात घ्या. आपण या निवडणुकीत या मुद्द्यांचा विचार कराच. दुसरी गोष्ट, सुशांत राजपूत, त्याची आत्महत्या नाही, मग काय संशय निर्माण करायचा, तो खून आहे, अमुक तमुक. मग आदित्य ठाकरेंचा संबंध जोडायचा. मग ती दिशा सैलेन, त्याची जी काय मॅनेजर होती, तिचा पडून मृत्यू झाला, त्याच्यामागे आदित्य ठाकरे आहेत, मग आम्ही SITला नेमतो. हे सगळं दिल्लीवरनं आदेश आल्यावरनं हे सगळं झालेलं आहे की असं फेक नॅरेटिव्ह तयार करा. आता सुशांत राजपूतच्या मृत्यूचं, तो मूळचा बिहारचा, बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. मग तिथे त्याचा उपयोग व्हावा की सुशांत राजपूत आणि त्याचा जणू काय खून ठाकरे सरकारच्या काळात झगडला, त्यांनीच घडवून आणला, असा आरोप सुरू झाला. मग CBI चौकशी करा, CBI चौकशी करा. झाली CBI चौकशी, काहीही सिद्ध झालं नाही, पण ठाकरे सरकारला बदनाम करायचं. मग रिया चक्रवर्तीचं प्रकरण, मग शाहरुख खानच्या मुलाचं आर्यनचं प्रकरण, मग समीर वानखेडेचा त्यासाठी उपयोग करून घेणं. समीर वानखेडे माहिती आहे आपल्याला, आता त्यांना शिंदे सेना तिकीट देणार आहे. हे सगळं दिल्लीवरनं फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात येत होतं आणि हे सगळे लोक त्यानुसार वागत होते. अजितदादा आणि शिंदे, एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे सरकारमध्ये सर्व फायदे मिळवत होते आणि शिवाय आतून ते यांना मिळाले होते भाजपला. म्हणजे किती डेंजरस लोक आहेत हे बघा तुम्ही, हे लक्षात घ्या. ते दिल्लीश्वरांचे तिथे मुजरे करत होते तेव्हासुद्धा फडणवीसांना गुपचूप भेटत होते आणि ज्या सरकारमध्ये आहोत तिथेच माती कालवत होते. हे लक्षात घ्या. किती धोकादायक लोक आहेत, किती कृतज्ञ लोक आहेत ते, हे लक्षात घ्या. मग बॉलिवूड मुंबईत का? मुंबईतनं बॉलिवूड आपण उत्तर प्रदेशमध्ये देऊ. योगी आदित्यनाथ आले, मग त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स, त्यांच्या मीटिंग्स बॉलिवूडच्या निर्मात्यांबरोबर. आणि मुंबईत असुरक्षित आहे, मुंबईत सगळेजण ड्रग्ज घेऊन लोळत आहेत जणू. मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. ठाकरे सरकारच्या काळात खोटे नाटे आरोप करून यांनी मुंबईला बदनाम केलं. मुंबईची तुलना कंगना राणावतने पाकिस्तानशी केली. म्हणजे हे सगळं, आणि तिला आता खासदारकी मिळाली आणि वाटेल ते बरळते ती बाई कंगना राणावत. तिला कोणी हाताशी धरलं होतं? भाजपने हाताशी धरलं होतं. आता हे मी तुम्हाला, म्हणजे हे सगळं दिल्लीवरनं कसं हे राजकारण करतात बघा. आता हे म्हणतात की उद्धव ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी होते. हां, का एकही आरोप सिद्ध झाला नाही. ज्यांना तुम्ही तुरुंगात टाकले ते आरोप सिद्ध झाले नाहीत. तुम्ही त्यांना ठेवलेले, कुठलाही आरोप सिद्ध झाले नाही आत्तापर्यंत. आता यांचे बघा, हे नीतिमान यांचे पुरुष जे भाजपचे किंवा भाजपच्या गोतावळ्यातले, आता देवेगौडांशीच्या पक्षाशी युती केली. त्यांचा नातू रेवण्णा, त्यांनी किती काय म्हणतात महिलांचं शोषण केले हे पुढे आलेलं आहे. येडियुरप्पा भाजपचे हे किती भ्रष्ट आहेत हे आपल्याला माहिती आहे. रेड्डी बंधू कोळसा खाणीत आकंठ बुडालेले खाण घोटाळ्यात, ते भाजपमध्ये होते. नंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा, ते आता मोदींबरोबर व्यासपीठावर होते. ते अत्यंत भ्रष्ट आहेत असे मोदी आणि भाजपच आरोप करत होते आणि त्यांनाच आता त्यांनी जवळ घेतलेलं आहे. नंतर लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगार आणि सगळ्यात जास्त भ्रष्ट लोकप्रतिनिधी हे भाजपच आहेत असं मी म्हणत नाही. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स ही संघटना, ही संस्था ते म्हणते. या सगळ्या मी तुम्हाला गोष्टी सांगतो. आता अजून एक, कोरोना काळामध्ये सगळ्या राज्यातले जे विरोधी पक्षात किंवा सत्ताधारी पक्ष जे होते
ते सगळे म्हणत होते की आपण पी एम केअर फंडाला, म्हणजे जे जे लोकप्रतिनिधी होते ते पी एम केअर फंडाला जो खाजगी आहे त्याला देण्याच्या ऐवजी आपल्या सरकारमध्ये, आपल्या राज्यामध्ये जे सरकार आहे त्या मुख्यमंत्री निधीला सगळे आमदार आपला पगार देत होते. महाराष्ट्रातही काय केलं, कारण ठाकरे सरकार होतं त्यामुळे फडणवीसांनी सांगितलं की आपण मुख्यमंत्री निधीला एक छदामही द्यायचा नाही, आपण फक्त पी एम केअर फंडाला द्यायचं. म्हणजे महाराष्ट्रातले आमदार 105 भाजपचे ते महाराष्ट्रात करोनाच्या विरोधात उपाययोजना करण्यासाठी मदत करण्याच्या ऐवजी केंद्र सरकारला देत होते. जे केंद्र सरकार आपल्याला GSTचे पैसे वेळेवर देत नव्हते, आपल्याला मास्क, व्हेंटिलेटर, PP किट देण्याबाबत सुद्धा त्यांनी पक्षपात केला होता. कमी देत होते, आपल्या मागणी जास्त होती पण कमी देत होते. या सगळ्या गोष्टी बघा तुम्ही, हे कसे भाजपवाले हे पूर्णपणे कसे महाराष्ट्रद्रोही आहेत. मी एक उदाहरण सांगतो. करोनाच्या काळात सुद्धा रेमडेसिवीर देण्यामध्ये, इंजेक्शनं देण्यामध्ये, लस देण्यामध्ये महाराष्ट्राची मागणी पूर्ण करत नव्हती. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे करोनाच्या काळात महाराष्ट्राला कमी मदत करायची, मग करोना वाढला पण ठाकरे सरकारच्या विरोधात बोंबाबोंब करायची. हे यांचं षडयंत्र, हे लक्षात घ्या. पण करोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांची जे कर्तृत्व होतं ते सगळ्या जगापुढे, कोर्टाने त्याचं कौतुक केलेलं आहे, आंतरराष्ट्रीय संस्थांनी, वर्तमानपत्रांनी कौतुक केलेलं आहे. एवढंच काय तर मोदींनी सुद्धा एकदा कौतुक केलं होतं त्यांचं, कौतुक करणं भाग पडलं होतं त्यांचं. हे आपण लक्षात घ्या. आता बघा, करोना काळात भाजपवाले म्हणत होते की काय मुलांचं काय वाटेल ते हो, त्यांच्या आरोग्याचं काही हो, धोक्यात हो, परीक्षा घ्या, परीक्षा घ्या, परीक्षा घ्या. उद्धव ठाकरेंचं मत होतं की परीक्षा लांबणीवर टाकू, कारण मुलं आजारी पडली तर, छोटी छोटी मुलं करोना काळात आजारी पडली तर काय, ही काळजी उद्धव ठाकरेंनी घेतली, विरोधी पक्षाने. व्यापारी म्हणत होते, आता पुण्याचा एक व्यापारी संघ, ते सगळे भाजपवालेच आहेत. मुंबईचा व्यापारी संघ, दुकानं उघडा करोना काळामध्ये. लोकांना काय वाटेल तेव्हा, करोना होऊन मरत लोक, पण उघडा, मंदिरं उघडा. उद्धव ठाकरे यांनी त्यांचं ऐकलं नाही, म्हणून महाराष्ट्रातला करोना नियंत्रणात राहिला. हे लक्षात घ्या. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला नाही करोनाच्या संदर्भात, हे आपण लक्षात घ्या. नंतर अजून एक गोष्ट सांगतो, हे पूर्णपणे कसं हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रद्रोही आहे हे तुम्हाला सांगतो. यांची इच्छा आहे की सगळा देशच मोदींच्या टाचेखाली आला पाहिजे. प्रादेशिक अस्मिता वगैरे यांना काही पडलं नाही, प्रादेशिक अस्मिता असू नये, सगळेजण आपले गुलाम आणि गडी असावेत, घरगडी असावेत, अशी या दिल्लीश्वरांची इच्छा आहे. आणि शिंदे आणि अजितदादांसारखे नतमस्तक होतात, कारण त्यांचे हात दगडाखाली आहे. त्यांच्या मागे तपास यंत्रणा लागल्या तर काय बाहेर येईल, आपली कशी बेइज्जती होईल हे त्यांना माहिती आहे. आता बघा, पहिलीपासून हिंदी सगळ्या शाळांना आता CBSEचा अभ्यासक्रम लागू करायचा, पहिलीपासून हिंदी. आता हा काय प्रकार, हे दिल्लीकडनं फरमान आल्यावरती हे सुरू झालं आपल्याकडे. मग राज्यातल्या अभ्यासक्रम जे तयार करणाऱ्या शैक्षणिक संस्थांची गरज काय, हे सगळं दिल्लीवरनंच ठरवा तुम्ही. आता शाळा म्हणे एप्रिलपासून सुरू करायचं, कारण दिल्लीवरनं हुकूम आला आहे. म्हणजे एकीकडे अभिजात मराठीचा दर्जा देऊन कसं ढोल पिटायचे, बघा आम्ही दिलं अभिजात मराठी, अभिजात मराठीचा दर्जा दिला, आणि त्याचवेळी मराठी शाळेच्या भाषेच्या माध्यमिक शाळा मंडळांना दुय्यम लेखायचं, केंद्राकडून आलेलं हिंदी भाषेचं धोरण राबवायचं. हे काय आहे? म्हणून मी म्हणतो की स्वाभिमान पूर्णपणे गळून गेलेलं, सत्व नसलेलं जो संयुक्त महाराष्ट्र आपण कशासाठी यायला, कारण आपण आपली प्रादेशिक अस्मिता, मराठी भाषेचा अभिमान, महाराष्ट्राचा म्हणून असलेला अभिमान, मराठी असलेचा अभिमान, हे सगळं एकवटलं होतं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या आंदोलनातनं, ज्यात प्रबोधनकार ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगला, मराठी माणसाचा अभिमान. मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद राहिली पाहिजे, म्हणून त्यांनी दिल्लीला सुद्धा काही मानलं नाही. आपला स्वर किंवा आपला अभिमान टिकवला बाळासाहेबांनी, तोच उद्धव ठाकरेंनी टिकवलेला आहे. सीमा प्रश्नाच्यासाठी अनेक शिवसैनिकांनी बलिदान केलं आहे, भाजपवाल्यांनी नाही, शिवसैनिकांनी बलिदान केलेलं आहे. आणि हे जे शिवसेना आमची म्हणतायत, शिंदे सेना, ती नकली सेना ती आहे, ती गुलामांची सेना आहे शिंदे सेना. आणि ते लोळण घेत आहेत दिल्ली पुढे, लक्षात घ्या तुम्ही. पूर्णपणे दिल्लीला सतत त्यांना जायला लागतं.
सतत अमित शहाचे फोन असतात आणि जी सर करायला लागतं. अशा प्रकारे आजीजी करणारं आणि जी करणारं सरकार आपल्याला हवं आहे का? या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवणारं सरकार आपल्याला हवं आहे का लोळण घेणारं हवे दिल्ली पुढे, हे लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्राचा स्वाभिमान या महायुतीने मातीत घातलेला आहे. ते महाराष्ट्रद्रोही सरकार आहे, हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून विधानसभा निवडणुकीच्या वेळी या गोष्टीचा विचार करावाच लागेल आपल्या सगळ्यांना. कारण आपण खरे महाराष्ट्राचे प्रेमी आहोत, खरे महाराष्ट्र प्रेमी आहोत, खरे मराठी प्रेमी आहोत. आपण मराठी आहोत हे लक्षात घ्या आणि हे लक्षात ठेवून मतदान करावं लागेल. आता मी इथेच थांबतो, पण हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा, बेल आयकनचं बटन दाबा, सबस्क्राईब करा आणि आपण ज्या प्रतिक्रिया व्यक्त करतात त्याबद्दल मी आपला कृतज्ञ आहे. धन्यवाद.